आज 7 जुलै 2020 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक 20% घोषित केलेले, 40% घोषित केलेले अनुदानासाठी आणि अघोषितला घोषित याकरिता वेतन अनुदानाची जी नसती आहे, जी फाईल आहे, त्याचा जो प्रवास आहे, त्याची जी माहिती आहे ती सद्यस्थिती आपण बघणार आहोत. मंत्रालयातील वेतन अनुदान नसती. त्यानंतर शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांचा हिंगोली दौरा. यानंतर शिक्षक पदे तात्काळ भरावीत, प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी. याविषयी ज्या प्राथमिक माहिती महाराष्ट्रामधून आलेल्या आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्व शिक्षकांचा, त्यामध्ये देखील 20% घोषित केलेले, 40% घोषित असलेले, अघोषितला घोषित करणे, हे सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जवळपास 50 ते 60 हजार शिक्षक, या सर्व शिक्षकांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो मंत्रालयामध्ये वेतन अनुदानाकरिता जी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली जी बैठक झालेली होती, की ज्या बैठकीकरिता शिक्षक, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, विविध पक्षीय ज्या शिक्षक सेल आहे त्यांचे पदाधिकारी, त्याचसोबत सर्व शिक्षक आमदार महोदय, त्यानंतर शिक्षण मंत्री, महसूल मंत्री, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री या सर्वांचा हातभार या प्रश्नाला लागलेला आहे आणि लवकरात लवकर हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर मार्गी लागणार आहे. कारण मंत्रालयामध्ये देखील विविध जे अधिकारी आहे ते देखील या विपरीत परिस्थितीमध्ये मार्ग काढत आहे. काम जे आहे फाईलचं सुरू आहे. तर त्या संदर्भात जी आज आलेली माहिती, तर याआधी मित्तल साहेबांची सही झालेली होती आणि त्यानंतर फाईलचा जो प्रवास होता तो बरेच दिवस त्याच टेबलवरती, त्याच ठिकाणी होता आणि त्यानंतर आता उद्यापासून पुन्हा काही जे आज काही शिक्षक आमदार महोदय जे आहे ते मुंबईला गेलेले आहे आणि त्यानंतर ही जी प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आलेली आहे, की जी मागे ज्या ठिकाणी सही पूर्ण झालेली होती त्याच ठिकाणी फाईल होती. फाईलचा प्रवास पुढं गेलेला नाही आहे आणि त्यानंतर आता जे शिक्षक आमदार मुंबई येथे गेलेले आहेत ते सर्व हा फाईलचा जो पुढचा प्रवास असणार आहे, मग फाईलचा प्रवास कसा आहे असा देखील शिक्षकांचा प्रश्न असतो. तर त्यामध्ये आता जे मित्तल साहेबांकडून जी फाईल आहे ती फाईल पुन्हा शिक्षण मुख्य सचिवांकडून पुन्हा ज्या शिक्षण मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे, शिक्षण मंत्री महोदयांकडून उपमुख्यमंत्री यांच्याकडून फाईल, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडून ही जी फाईल आहे ती मग मंत्रिमंडळ जी काही बैठक असणार आहे या बैठकीमध्ये हा प्रवास एकंदरीत असणार आहे. सध्या जे सही जी आहे ती मित्तल साहेबांची झालेली आहे. आता यानंतर मुख्य सचिवांच्या सहीनंतर शिक्षण मंत्र्यांनंतर पुन्हा उपमुख्यमंत्री तथा जे अर्थमंत्री आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री, असा तो प्रवास एकंदरीत असणार आहे. त्यानंतर जी मंत्रिमंडळ बैठक म्हणजे कॅबिनेट जी असेल त्या कॅबिनेटला ती फाईल जी आहे ती जी नसती आहे ती येऊ शकते. तर असा एकंदरीत फाईलचा प्रवास आहे. परंतु येत्या काही दिवसांमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, ज्या काही आता 3 ते 4 ज्या सह्या राहिलेल्या आहे, की येत्या काही दिवसामध्ये त्या शनिवार असेल, रविवार असेल या सुट्ट्यांमुळे यावरती कुठली जी काही प्रक्रिया होणं गरजेचं होतं ती झालेली नव्हती आणि त्यानंतर आता फाईलचा प्रवास जो आहे तो उद्यापासून सुरू होणार का, याकडे देखील सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष हे लागलेलं आहे. आणि आता शिक्षक आमदार महोदय जे कोणी मुंबईमध्ये आहेत ते सर्व प्रयत्न करत आहे पुढे हे फाईलचा प्रवास व्यवस्थित सुखरूप करण्याकरिता. तर त्याविषयी देखील काही प्राथमिक माहिती आल्यानंतर ती पण आपण पुढं वेळोवेळी बघणार आहोत. तर सदर जी प्राथमिक माहिती होती ती विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, त्याचसोबत शिक्षक आमदार महोदय यांनी दिलेली आहे. आता त्यानंतर शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांचा हिंगोली दौरा. तर याविषयी देखील हिंगोलीवरून सदर प्राथमिक माहिती आलेली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या गुरुवार दिनांक 9 जुलै 2020 रोजी दुपारी 2:30 वाजता मुंबई येथून नांदेड येथील विमानतळ येथे आगमन होणार आहे. तसेच सोयीनुसार नांदेड येथून वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील. हिंगोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मुक्काम करतील. तसेच शुक्रवार दिनांक 10 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे विविध विषयांवर
आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 1 ते 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव, दुपारी 2 वाजता विविध ठिकाणी स्थळ पाहणी व भेट देतील. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मुक्काम करतील. शनिवार दिनांक 11 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली सभागृह येथे विविध विषयांवरती आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 1 ते 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथील राखीव, दुपारी 2 वाजता विविध ठिकाणी स्थळ पाहणी व भेटी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मुक्काम करतील. रविवार दिनांक 12 जुलै 2020 रोजी पालकमंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण करतील. तर या दरम्यान विविध शिक्षकांचे जे काही प्रश्न असतील ते देखील प्रश्न, मग त्यामध्ये अनुदानाच्या संदर्भातील जी प्रक्रिया आहे त्याचं देखील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे या ताईंना त्याविषयी जी माहिती आहे की फाईलची सद्यस्थिती काय आहे, पुढं किती दिवसामध्ये वेतन जे आहे शिक्षकांच्या खात्यावरती जमा होणार आहे, याविषयी देखील भविष्यामध्ये त्याविषयी नियोजन जे आहे करण्यात येणार आहे. त्यानंतर ही जी माहिती आहे ती विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समजलेली आहे. त्यानंतर दुसरं, शिक्षक पदे तात्काळ भरावीत याविषयी देखील कोल्हापूर येथून ही माहिती आलेली आहे. तर अनुकंपासह इतर रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावी, खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी. तर अनुकंपा तत्वावरील पदाबरोबरच इतर रिक्त पदे तात्काळ भरावीत यासह अन्य मागण्यांचे निवेदन राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. केंद्र व राज्य शासन शिक्षक कर्मचारी व कामगारांच्या विरोधात अनेक धोरणे राबवत आहे. यास विरोध म्हणून अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघ व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे देशव्यापी निषेध दिन पाळण्यात आला. राज्यव्यापी समन्वयक समितीचे घटक संघटक असलेल्या सेवक समितीने आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला. अनुकंपा तत्वावरील पदाबरोबरच इतर रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावीत, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोरोनामुळे ड्युटीवर मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना 50 लाखांची मदत मिळावी, कोरोना काळात शाळा सुरू करण्याची जबाबदारी शालेय व्यवस्थापन समितीवर न ढकलता शासनाने सुस्पष्ट आदेश द्यावेत. वर्ग महापालिका क्षेत्रातील शाळांचे 100% वेतन शासनाकडून द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष, त्याचसोबत समन्वयक समितीचे निमंत्रक व इतर जे सर्व पदाधिकारी आहेत ते उपस्थित होते. प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी याविषयी देखील प्राथमिक माहिती आलेली आहे पुण्यावरून. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा इशारा, राज्य सरकारने प्रलंबित ठेवलेली पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. भरती प्रक्रियेचा निर्णय तातडीने न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यभरातील लाखो तरुण सध्या प्रलंबित भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे प्रलंबित शिक्षक भरतीची पुढील निवड यादी जाहीर करावी, रखडलेली पोलीस भरती तत्काळ सुरू करावी, आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती त्वरित करा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करावे अशा मागण्या मनविसेने केल्या आहेत. या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे संबंधित विषय मांडले जाणार आहेत. तसेच निर्णयासाठी समाज माध्यमांद्वारे पाठपुरावा करण्यात येत असून शासनाने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आता यासोबतच जे शासनाकडून महाजॉब पोर्टल जे आहे त्याची देखील सुरुवात करण्यात आलेली आहे.
जे काही सुशिक्षित बेरोजगार तरुण असतात तर त्यांच्याकरिता महा जॉब पोर्टल जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. त्यावरती नोंदणी केल्यानंतर जे आता पुणे, मुंबई किंवा इतर जे महाराष्ट्रामधील जे शहरं आहेत, ज्या ठिकाणी कंपन्यांमध्ये विविध पदभरती ही होत असते, परंतु त्याची माहिती सर्वसामान्य ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचत नसते. आणि बऱ्याच वेळेस कंपनीमध्ये देखील काही विशिष्ट प्रकारचं शिक्षण असलेले, मग त्यामध्ये सर्व लोअर टू हायर जे काही एज्युकेशन आहे, या पद्धतीने कामगार कुशल, अकुशल कामगार पाहिजे असतात. तर त्याकरिता ज्या कंपन्या असणार आहे, या देखील त्या ठिकाणी नोंदणी करणार आहे, की त्यांना कोणत्या पद्धतीचे कामगार जे आहे, कोणतं शिक्षण असलेले कामगार पाहिजे, कोणतं स्किल असलेले कामगार पाहिजे, कोणतं ट्रेनिंग झालेले कामगार पाहिजे, कुशल, अकुशल कोणते कामगार पाहिजे, याची नोंदणी कंपन्यांकरिता असणार आहे. आणि त्याचसोबत कोणत्या कंपनीमध्ये किती जागा असणार आहे, याची देखील माहिती महा जॉब पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि त्याचसोबत ज्यांना रोजगार नाही आहे, तर ते देखील महाजॉब पोर्टलवरती जाऊन नोंदणी करून त्या ठिकाणी जी रोजगाराची नोंदणी आहे, त्याविषयी नोंदणी केल्यानंतर मोबाईलवरती किंवा ईमेल आय डीवरती सदर जे जॉबचे अपडेट आहे ते येणार आहे. आणि त्यामुळे निश्चितच ज्या तरुणांना आता या विपरीत परिस्थितीमध्ये कोणतीही नोकरी नाही आहे, तर त्या तरुणांकरिता निश्चित या महाजॉब पोर्टलचा फायदा हा होऊ शकतो.